धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद. एक गावामध्ये जावा राहत होत्या. त्यांच्या घरी थोडीफार शेती होती. तर रोज शेतामधलं काम करायला एक जाऊ सकाळी सकाळी 6 वाजायला जायची. का तर ते धान्य आलेलं कोळे लांडगे खाऊन टाकायचे, पाखरं खाऊन टाकायचे धान्य, म्हणून ती सकाळी लवकरच जायची. मग ही जायची पहाटे उठून सांभाळ करायला शेतीचा, आणि मोठी जाऊबाई घरचं काम करायची. मग नंतर दिवसभर शेतामधलं काम मोठी जाव करायची, बारकी जाव घरामध्ये करायची. ती म्हणते मी सारखंच घरचं काम करते. ती म्हणली शेतामधलं काम करून तर बघा तुम्हाला कसं वाटते. उन्हातानाचं शेतामधलं काम मी करत राहते, घरचं काम तर सावलीच असतं की. बरं ठीक आहे. मग दमून दामून यायचे. त्या जावानी स्वयंपाक केलेला असायचा, सगळेजण मिळून मिसळून खाऊन पिऊन झोपायचे. बैल बांधलेले असायचे दरवाजामध्ये. एक दिवस सकाळी उठले तर बैलच दिसाना. एक बैल, अरे बाबा बैल कुठे गेला, बैल कुठे गेला, हुडकाय लागले, राण्याने हुडकायले. आता बैल नाही तर आम्ही काम कसं करायचं, आम्ही शेती कशी करायची. आई वडिलांना मदत मागितली, आम्हाला बैल घ्यायचे तर आम्हाला पैसे द्या. दोघींना जावाने आपल्या आपल्या बापांना पैसे मागितले, आम्हाला बैल घ्यायचे पैसे द्या. तर त्यांच्या बापांनी पैसे दिले. बैल घ्यायला गेले, बाजारमध्ये मार्केटमध्ये गेले. तिथं बघतात तर हे बैल पाहिजे का नको, ते बैल पाहिजे का नको. ह्यांचे काळा आणि पांढरा बैल होता. तर ह्याची बायको म्हणायला लागली, नाही आपल्याला काळा आणि पांढराच बैल पाहिजे. अगं म्हणला असे बैल आपल्याला कुठं भेटणार आहेत. आपली एक गाय होती म्हणून 2 बैल दिला, तसे झाले ना. एक काळा झाला, एक पांढरा झाला. का तर बायको गोरी होती आणि नवरा काळा होता, म्हणून एक झालं बापावर, एक झालं आईवर. तर म्हणला आता अशी जोडी आपल्याला कुठं भेटणार आहे. तर म्हणली भेटन, म्हणली बघू आपण, चला दुसऱ्या साईडला चला. ह्या साईडला गेले, ह्या साईडला गेले, कुठंच काळा आणि पांढरा बैल दिसाना. मग म्हणले आता दुसऱ्या आपण बाजार येऊ. दुसऱ्या 8 दिवसाला मंगळवारचा बाजार असायचा. बरं म्हणले दुसऱ्या बाजार येऊ. या लागलेत तर रस्त्यामध्ये कोणतरी म्हणलं तुमचे बैल कोणीतरी चोरून नेले. तर मग हुडकाय लागले, ते कोणी नेले असते, काय झालं असं हुडकाय लागले. तर मग नेणारा कोण, त्यांचाच जवळला माणूस. त्यालाच माहिती ना ह्यांचं चोरून नेलं तरी हे काय नाहीत करणार, हुडकीते गप्प बसते, पण आमच्यावर काय कधी आरोप नाही येणार. म्हणून बघा वापस दुसऱ्या 8 दिवसात बाजारला गेले. तर ते लांबल्या बाजारला गेले, जे बाजार असतो तिथं नाही गेले, दुसऱ्या बाजारला गेले. आणि मग त्याचा दोस्त होता ना, त्याला वाटलं इथल्या बाजारात नको, इथल्या बाजारात बैल घ्यायला चाललेत हे, चला आपण लांबल्या बाजारमध्ये जाऊ. म्हणून ते लांबल्या बाजारमध्ये गेले. तर मग हे म्हणले इथं काय काळ्या बैल नाही, पांढऱ्या बैल नाही, आपण त्या बाजारला जाऊ, दुसऱ्या गावाच्या बाजारला. मग त्या गावाच्या बाजारला गेले. तर ह्याचा दोस्त बैल इकायला एक झाडाखाली बसलाय. तर मग ही म्हणली चला, म्हणली इकडं बघितलं काळा पांढरा नाही, तिकडं बघितलं काळा पांढरा नाही. समोरच नजर गेली, अशी समोरच नजर गेली. तर म्हणते हो तेव्हा का तिथं काळा आणि पांढरा आहे बैल, चला तुमचा दोस्त बी आहे तिथं, तुमच्या दोस्तला बघून स्वस्त देतं ना आपल्याला. बरं म्हणला चल. गेला, त्यांनी काय बघितलंच नाही, त्याला वाटलं कस्टमरच आहे, कस्टमर आहे. ऊन होतं, उन्हाचं आपलं तोंड बांधलेलं होतं रुमालाने, त्यांनी काही ओळखीलच नाही ह्यांना. आणि कसं त्याला
त्या बैलाची नशा होती ना, की मी बैल विकन, मला एवढे पैसे येईन, मला तेवढे पैसे येईन, ती त्याच्या अंगामध्ये नशा होती. त्यामुळं ह्यांना काही ओळखील नाही, तेवढ्यामध्ये तोंड बांधलेलं म्हणून काही ओळखील नाही. मग आता काय करायचं, काळाने पांढरा बैल दिसला, त्याचा दोस्त दिसला, गेले तिथं. काय म्हणला मालक तर इथं नाहीये, आता बैल तर कुणाचे आहेत काय माहिती, बघू आता. तर मग बघितलं तर ये इकडून थांबलेला. अरे तू इथं कसा काय? अरे आपल्या तिकडं बाजारमध्ये बैल नाही भेटले म्हणून मी हिकडच्या गावाला आलो, इकडं आपलं काळा पांढरा बैल दिसलाय. आपले काळे पांढरे बैल पहिले होते ना, मग आता बघा इथं दिसलेत, पण ह्याचा मालकच नाही. पण ह्याला ओळखायलाच नाही आले की आपलेच बैल आहे म्हणून. मग त्याची बायको हळूहळू म्हणते, अहो त्याच्या डोळ्याला, आपल्या बैलाच्या डोळ्याला काहीतरी टिक होती डोळ्यामध्ये, एक साईडला काळे तिळ होता, काळा तिळ होता. तर त्या बैलाला बघायला लागले ते, हा चांगले असं तसं म्हणायलेत. तर दोस्त गेला तेवढ्यात पळून गेला. तर ह्यांना वाटलं गेला असं बाजार करायला. मग म्हणतात बाबा आता हे बैल तर चांगले आहेत, आता ह्याचा मालक कुठे? मग ह्याचा मालक कोणचा आहे? मग शेजारचे लोक म्हणले, अरे त्याचा मालक आता होता इथं, कुठे गेला? तर ते म्हणला, मग आम्हाला पत्ता सांगा कुठला मालक आहे. ते म्हणला तुमच्याच गावचा मालक आहे. तुम्ही कुठले आहेत? आम्ही ह्या गावचे आहेत. मग तिथलाच मालक आहे. मग ह्याला वाटलं की बैल ह्यानेच घेतले वाटतं, माझ्या दोस्तानीच बैल घेतले, चोरून विकायला आला. तर तरी मी यांना काही विश्वास आहे ना, हे म्हणले बघू आपल्या एका काळ्या बैलाच्या डोळ्यामध्ये तिळ होता, बघू जर तिळ असला तर हे आपलेच बैल आहेत आणि ह्यानेच चोरी करून आणले. तर आपल्या घरी येऊन आपली सगळं अवकाश बघून आपलंच ह्याने आपल्याबरोबर धोका केला, आपलेच बैल घेऊन आला असं विकायला. काळा तिळ बघितला डोळ्यात, तर होता काळा तिळ डोळ्यामध्ये. म्हणला हे तर आहेत आमचे बैल. घेतले बैलानं आले घरी पर्यंत ते दोस्त आलाच नाही अर्धा दिवस. मग ह्यांना कळून आलं की ह्यांनीच असा काळा बाजार केला. आणि मग आला 15 दिवसाच्या नंतर. काय म्हणला कुठे भेटले बैल, काय झालं? म्हणलं बाजारमध्ये भेटले, पण त्याचा मालकच तिथं भेटला नाही. पण हे नाही म्हणला की तू की तिथं उभा होता, तू कस काय आला तिथून निघून, हे पण नाही बोलले आणि ते पण नाही बोलला. म्हणलं बोल, आता आपल्याला तर माहित पडलं ना ह्यानीच बैल नेले होते. मग एवढं आता भेटले ना बैल आपल्याला. बायको म्हणले भेटले, आता त्याला काहीच बोलू नका. त्याला एक अक्कल आली ना एक, आणि त्याला 10-12 दिवसाच्या नंतर त्याच्याच बैल कोणीतरी उचलून नेले. त्याला तर भेटलेच नाही, ह्याच्या बैल तर ह्याला भेटले, त्याला तर भेटलेच नाही. असं असतंय बघा. असं की म्हणजे कोणाची जर वस्तू आपण जर उचलून आणली तर आपली पण एक दिवस वस्तू जात असती बरं का. त्यामुळं कोणाच्या वस्तूला बाबा हात लावूनच नको. आपल्याला देवाने दिलेलं आहे ना, त्याच्यामध्ये शुक्रिया मानायचा. बस झालं. देवा परमेश्वराने दिलेलं सराना आणि माणसाने दिलेलं पुराणा, हे का नाही? अशी कहाणी असती बघा. म्हणून आपलं जे आहे ना त्याच्यामध्ये घर चालवायचं आणि देवाला शुक्रिया करायचा. देवा परमेश्वरा तू आमच्या संग हेस. देव तर म्हणतात ना, बाळा पुढं चल, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तसं देव तर आपल्या पाठीशी उभा असतोच की हो, हे का नाही? आपल्याला पुढं कळतं मनुष्य जन्माला गलत्यावर गलत्या करत राहतो. घरच्यांना खोटं नाट बोलत राहतो. पण एक ना एक दिवस घरच्यांना बी कळत आहे. पण घरचे कसं नको आपल्याला रोज एका घरामध्ये राहायचंय म्हणून ते घरचं बोलून दाखवत नाही. पण मनाला तर ठसतंय ना हे की ते आपल्या बरोबर खोटं बोलतंय, हे का नाही? म्हणून झाकलेली मूठ 1.25 लाखाची आणि उघडली काही किंमत नाही त्याची, काहीच किंमत नाही उघडली तर. म्हणून झाकलेली मूठ असते ना ती 1.25 लाखाचीच असते. म्हणून कोणी खोटं बोलून पुढं गेलेलं नाही, खरं बोलून पुढं गेलेलं आहे. पण खोटं बोलून 4 दिवसाची चांगली असते. खोटं बोलून पुढं जायचं ते महाग यावंच लागतं. म्हणून बाबा खरं बोला, खरं चाला, इमानदारीनं राहा. त्याच्यात एक है, बरकत है, सुख है, का नाही? चला सगळ्यांना धन्यवाद. बाय बाय.
बाय बाय. काय काय आणलं आता बाजारात जाऊन?